उपहारगृहाचा परवाना निलंबित करा किंवा केळींवरती काळे डाग आहेत म्हणून केलेली कारवाई रद्द करा। कायदा नियम सगळ्यांना समान हवा। मुंबई हायकोर्टाचा एफडी अधिकाऱ्यांना हा इशारा। मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनला एफडीएची नोटीस। स्टाफ कॅन्टीनचा अन्न परवाना निलंबित। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचाही ठपका। भिवंडीमध्ये इमारत दुर्घटनेत दोषींवरती फौजदारी कारवाई होणार। सूचना देऊनही लोक धोकादायक इमारती रिकामी करत नाही हे दुर्दैवी। तर दोषींवरती कठोरात कठोर कारवाई होणार, फडणवीसांचे हे आदेश। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून भिवंडीमध्ये दुर्घटनास्थळी पाहणी। परवानगी न घेता दुरुस्तीचं काम होतं सुरू। महाजनांची माहिती। मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचंही आश्वासन। भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत कोसळली। ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह बाहेर काढले। 12 तासांहून अधिक काळापासून एनडीआरएफ कडून रेस्क्यू। मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती। अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं। शहांच्या दौऱ्याला काँग्रेसचा विरोध। उद्या निषेध आंदोलन करणार। शहांच्या हस्ते टिळक पुरस्कार देणं नैतिक अधपतन, राऊतांची टीका। देशाच्या गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं बरवटले। संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा। दिपकेंना विष्णूचा अवतार म्हणणाऱ्यांनी शहांवर बोलू नये। नवनाथ बनी यांचा हा पलटवार। संसदीय अधिवेशनाचा 10वा दिवसही गोंधळाचा। लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज 3 ऑगस्टपर्यंत स्थगित। अमित शहांविरोधात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन। अमित शहा गायब झाल्याची टीका। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ। राज्यातील धरणांमध्ये सध्या 62% जलसाठा। विदर्भ, मराठवाडा, कोकणात अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। गडचिरोलीमधल्या अनेक नद्यांना पूर। जिल्ह्यातील 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते देखील बंद। भामरागड, सिरोंचामध्ये विद्युत सेवा खंडित।